मित्रांनो, सफ्रेम जय भीम. औधायन हा ब्राह्मण पंडित म्हणतो, जर शूद्र उच्च वर्णातील स्त्री सोबत समागम करतो त्याला मृत्यूदंड दिले पाहिजे. जर शूद्र कुणाला मारत असेल तर त्याचा अंगछेद केला पाहिजे, ज्या अंगाने तो मारतो. शूद्रासोबत कुठेही यात्रा करणे पाप आहे. उच्च वर्णीयांसाठी शूद्राकडील भोजने पाप आहे. शूद्रांच्या हत्येचा दंड हा कुत्र्याची हत्या करण्यासारखे आहे. आपस्तंभ हा ब्राह्मण पंडित याहूनही कठोर उपदेश देतो. शूद्रांना यज्ञ करण्याचा किंवा मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही आणि तो जर ऐकत असेल त्याच्या दोन्ही कानात उष्ण झालेला शिशा टाकला पाहिजे. जर शूद्र तीनही वर्णातील कोणत्याही स्त्री सोबत सहवास करत असेल तर त्याला गवत टाकून जाळले पाहिजे किंवा त्याला मृत्यूदंड दिले पाहिजे. शंकराचार्य म्हणतो, श्रवण प्रतिषेध स्थावद अपास्य वेद मुपश्रवणतस्त्र. जर शूद्र वेद मंत्र ऐकत असेल त्याच्या कानात रांगा आणि लाख वरावा. शूद्रा मरघटा समान आहे म्हणून त्याच्या शेजारी वेद किंवा मंत्रोच्चार करू नये.